एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती चालकाला मिळते. जामखेडकडे जाणारी बस कर्जतमध्ये बोथरा एजन्सीसमोर थांबवली जाते. प्रवाशांनाही उतरवले जाते. तेवढ्यात कर्जतचे पोलीसही तेथे पोहोचतात आणि सर्व गाडीची तपासणी करून या गाडीत कोणताही बॉम्ब नाही हे पाहून सुटकेचा निश्वास सोडतात. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड आगाराच्या गाडी नंबर MH40 AQ 6224 या गाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दूरध्वनीवरून अज्ञात व्यक्तीकडून एसटी महामंडळाच्या आगाराला मिळाली. ही माहिती मिळताच ती तातडीनं कर्तव्यावर असलेल्या सदर एसटी बस चालकाला फोन करून गाडीत बॉम्ब असल्याची माहिती देतात आणि सर्व प्रवाशांना गाडीखाली उतरवून सुरक्षित अंतरावर न्यावे असे सुचवले. त्यानुसार चालक उत्तम क्षीरसागर यांनी आपली जामखेडकडे जात असलेली बस कर्जतमध्ये नगर रोडवरील बोथरा एजन्सीसमोर उभी केली आणि वाहक विनायक गोरे यांच्या मदतीनं सर्व प्रवाशांना खाली उतरवले. तेवढ्यात कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी सर्व गाडीची प्रवाशांची तपासणी केली, मात्र त्या बसमध्ये बॉम्ब अथवा इतर सदृश्य काहीही आढळलं नाही. त्यामुळे पोलिसांनी आपली कारवाई पूर्ण करत प्रवाशांना गाडीत बसवून निरोप दिला. सदर कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. सदर बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन करणाऱ्या इसमास अटक करण्यात आली असून अशा पद्धतीनं पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोणीही अशा पद्धतीने खोटी माहिती देऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी केलंय. बस स्टँडमधून पोलीस स्टेशन जामखेडला एक फोन गेला की गाडी क्रमांक MH40 AQ 6224 यामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे. सदरची गाडी ही कर्जत शहरातून पास होत असताना सदरचा कॉल आल्याने आम्ही सदरची गाडी चेक केली, परंतु त्यामध्ये कुठलाही असा प्रकार आढळून आलेला नाही. संबंधित ज्यांनी कोणी कॉल केला होता त्यास पोलीस स्टेशन जामखेड येथे बोलून कायदेशीर कारवाई करत आहे. त्याच्यावरती गुन्हा पोलिसांना खोटी खबर दिली म्हणून गुन्हा दाखल करत आहे. तरी नागरिकांना आवाहन करतो की कोणी खोटी अफवा अगर खबर देऊ नये. अगर अशी दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एसन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा, कर्जत.